तर आज आपण बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 13 पायथागोरस थेरम. ठीक आहे, बघूया पायथागोरस थेरममध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. आधी काय दिलेलं, राईट अँगल ट्रायंगल्स दिलेले आहे. बघा काय म्हटलं आहे, वी नो दॅट अ ट्रायंगल विथ अ वन राईट अँगल ट्रायंगल इज कॉल्ड एज अ, काय म्हटलं आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल म्हटलं आहे. अँड दिस साइड्स अपोजिट टू द राईट अँगल इज कॉल्ड एज अ हायपोटेनियस. काय दिलेलं बघा इथे, आपला काय 90 डिग्रीचा काय राहतो, आपला राईट अँगल ट्रायंगल राहतो. ठीक आहे, ही काय झाली त्याची बी सी झाली त्याची बेस. ओके, नंतर ए बी ही झाली त्याची हाईट आणि ए सी याला काय म्हणतो आपण, तर याला म्हणतो आपण हायपोटेनियस साईड. ए बी सी याची अपोजिट साईड, तर या साईडला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण हायपोटेनियस. म्हणजे राईट अँगलचा जो ए सी आहे त्याला म्हणतो आपण हायपोटेनियस. म्हणजे हा काय झाला त्याचा अपोजिट साईड काय होतो त्याची हायपोटेनियस असते. बघा आता ती काय दिलेलं, तर ट्रायंगल ए बी सी काय दिलेलं आपल्याला, तर ट्रायंगल ए बी सी त्यातली ए सी ही काय झाली त्याची हायपोटेनियस साईड झाली. सेकंड दिलेलं आपल्याला एल एम आणि एन. ठीक आहे, तर काय झालेलं आहे, ट्रायंगल एल एम एनचा एम आणि एन ही काय झालेली आहे, तर ही झाली त्याची हायपोटेनियस साईड. हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल. नंतर बघूया काय दिलेलं आहे, एक्स वाय आणि झेड. ठीक आहे, एक्स वाय झेड, तर याचा काय झाला, एक्स आणि झेड ही झाली त्याची हायपोटेनियस साईड. हायपोटेनियस साईड आपला हायपोटेनियसचा फॉर्म्युला काय आपल्याला दिलेला आहे, हायपोटेनियस काय स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर करायचं आहे सिम्पली. पायथागोरस थेरम बघू काय म्हटलं, तर इथे पायथागोरस स्टेट दॅट इज अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ दी हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ दी स्क्वेअर ऑफ दी अदर टू साईड्स. काय दिलं आपलं, तर जर आपण याचा स्क्वेअर जर केला तर हा जो थर्ड साईडचा आहे तो काय होणार, तर ते दोन इक्वल साईड्स येणार आहेत आपले. ठीक आहे, बघूया आता प्रॅक्टिस सेट नंबर 48 मध्ये काय दिलं आहे, इन द फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. काय करायची आपल्याला, तर एल एन ट्रायंगल दिलं आहे आपल्याला एल एम एन, त्यातला काय करायची एल आणि एनची ही आपल्याला काय तर व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथे आपण एक्स दिलेला आहे, एल एमची साईड दिली आपल्याला 7, एम एनची दिली आहे 24. बघूया आता इन अ ट्रायंगल एल एम एन अँड एम इज अ 90 डिग्री. आपला काय तर हा 90 डिग्रीचा आहे. अँड साईड एल एन इज हायपोटेनियस बाय, कशाने दिलेली आहे तर आपल्याला ती बाय कोणता आहे आपलं, तर पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय आपला, तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर दिलेला आहे. सिम्पली काय करायचं आपल्याला याच्यात, तर व्हॅल्यू पुटअप करायचं आहे. जसं की एल एन स्क्वेअर, हायपोटेनियस साईड कोणती तर आपली एल एन स्क्वेअर आहे. नंतर बेस कोणता, तर आपला एम एन हा आपला काय झाला, तर बेस आहे एल एम. ठीक आहे, नंतर प्लस किती आहे, तर हाईट स्क्वेअर दिलेला आहे आपला. हाईट कोणती, तर आपली एल एम ही काय झाली आपली हाईट झालेली आहे. सिम्पली काय करायचं, व्हॅल्यू पुटअप करायची इथे. काय येणार आहे, एल एनची व्हॅल्यू काय तर आपली एक्स स्क्वेअर आहे इज इक्वल टू एम एनची स्क्वेअर किती आहे, तर हे आहे 24 आणि प्लस एल एमची किती आहे, तर 7 स्क्वेअर दिलेली आहे. सिम्पली एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे, तर 24चा स्क्वेअर किती येतो आपला, तर 576 प्लस 7चा स्क्वेअर किती येतो, तर तो येतो 49. सिम्पली एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 याची टोटल किती आहे, तर आपली ते येते 625. म्हणजे एक्स स्क्वेअर किती आहे, तर आपला 25चा हा झाला स्क्वेअर. 625 कशाचा स्क्वेअर आहे, तर आपला हा झाला 25चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण किती, तर एक्सची व्हॅल्यू किती आहे आपलं, तर 25 युनिट्स येणार आहे. बघा दुसरा ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल पी क्यू आर आणि क्यू हा किती दिला, तर 90 डिग्रीचा दिलेला आहे आपल्याला. तर काय येणार आहे, सिम्पली अँगल काय तर आपला आधी बघूया, क्यू पी ही झाली आपली हाईट, टी किती दिलेली आहे आपला 9 सेंटीमीटर. नंतर पी आर बेस किती आपला 41 सेंटीमीटर दिलेला आहे आणि क्यू आर ही हायपोटेनियस साईड किती आपली, तर ती झालेली आहे एक्स. बघा हायपोटेनियस काय आपला पी आरचा झालेला आहे हायपोटेनियस. ठीक आहे, बेस काय आपली, तर बेस काय आपला, तर पी क्यू आपला काय झाला, तर बेस आहे. नंतर हाईट किती दिली आपल्याला, तर क्यू आर ही आपल्याला दिलेली आहे हाईट. सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पी आरची व्हॅल्यू किती आहे, तर 41 स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यूचं किती आहे, तर ती आहे 9 स्क्वेअर, ती आपल्याला फाइंड आउट करायची. बघा आता इथे काय होणार, तर 41चा स्क्वेअर आहे आपला 1681 इज इक्वल टू 9चा स्क्वेअर किती आहे, तर हा झाला 81 प्लस एक्स स्क्वेअर जसा तसा. आता इथे काय झालं आपल्याला 81 काय तर ॲडिशनमध्ये आहे, तो आता इथे राईट हँड साईड नाही, तर आपण त्याला लेफ्ट हँड साईडला म्हणजे काय त्याला मायनस होईल. म्हणजे 1681 मायनस काय, तर 81 एक्स स्क्वेअर काय येणार, तर 81. याचं जर मायनस केलं किती आन्सर येते 1600. आणि हा कसा स्क्वेअर आहे, तर हा आहे 14चा स्क्वेअर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय तर आपली, तर 14 युनिट्स एवढी येणार आहे. थर्ड बघूया, इन अ ट्रायंगल डी ई एफ अँड अँगल डी इज द 90 डिग्री. साईड ई एफ इज द काय दिले, तर हायपोटेनियस साईड आहे काय, तर ही ई एफ
बघा ई एफ काय दिली आपली तर हायपोटेन्यूजची साईड दिलेली आहे आपल्याला बाय पायथागोरस थेरम. बघा हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस किती तर हाईट स्क्वेअर येणार आहे. सिम्पली हायपोटेन्यूज किती यातला ई एफ स्क्वेअर म्हणजे किती आहे तर 17 स्क्वेअर येणार आहे आणि बेस किती आता एफ डी स्क्वेअर म्हणजे किती तर 8 स्क्वेअर येणार आहे प्लस ई डी स्क्वेअर. ई डीची व्हॅल्यू काय तर आपल्याला फाइंड आउट करायची म्हणून काय घेतलं आपण एक्स स्क्वेअर. 17चा स्क्वेअर आपला तर 289, 18चा स्क्वेअर येते 64 प्लस किती तर एक्स स्क्वेअर. बघा पुढे काय येणार तर सिम्पली इथे पण काय आहे तर हा प्लसमध्ये आहे आणि हा इकडे लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर काय होतं तर मायनसमध्ये म्हणजे किती 289 मायनस 64 किती येणार आपला आन्सर तो 225 आणि 225 हा कशाचा स्क्वेअर आहे तर हा 15चा स्क्वेअर आहे आपला म्हणजे काय येणार आपलं तर एक्स इज इक्वल टू 15 एवढी आपली व्हॅल्यू येणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया. इन द राईट अँगल ट्रायंगल अँगल पी क्यू आर अँड अँगल पी इज अ 90 डिग्री. काय दिलं आपल्याला पी क्यू आर आपला काय दिलं तर राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. अँगल पी कितीचा तर तो आहे 90 डिग्रीचा. पी क्यूची लेंथ दिली आपल्याला 24 ठीक आहे म्हणजे ही आपली हाईट आहे. नंतर पी आर बघा पी आर म्हणजे काय तर आपला बेस आहे आणि हाईट हायपोटेन्यूज साईड कोणती आपली तर ही आहे क्यू आर ती आपल्याला फाइंड आउट करायची. बघा आता काय करूया आपण त्याला बाय पायथागोरस थेरम तर हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर येणार म्हणजे हायपोटेन्यूज किती आहे तर आपला क्यू आर स्क्वेअर आहे नंतर बेस किती आपला पी आर स्क्वेअर प्लस हाईट किती आहे तर पी क्यू स्क्वेअर आहे. सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायची आहे क्यू आर आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे किती तर पी आरची व्हॅल्यू आपल्याला 10 स्क्वेअर प्लस पी क्यूची व्हॅल्यू किती आहे तर 24 म्हणजे किती येणार तर आपला 10 स्क्वेअर किती येणार तर 100 प्लस 24चं किती आहे तर 576 दोघांचे ॲडिशन केलं तर किती येते आपल्याला सर 600 आणि हा कशाचा आहे स्क्वेअर तर हा आहे 26चा स्क्वेअर आहे म्हणजे पी क्यू आरची लेंथ किती आपली तर 26 सेंटीमीटर एवढी येणार आहे. थर्ड बघूया. इन द राईट अँगल ट्रायंगल एल एम एन आणि एम इज अ 90 डिग्री इफ एल एम is a 12 centimeter and LN is a 20 centimeter and find the length of the MN. आपल्याला फाइंड आउट काय करायचं असतं MN ची लेंथ फाइंड आउट करायचं. बघा इन अ ट्रायंगल LMN and M is a 90 डिग्री. M काय दिलं आपल्याला 90 डिग्रीचा. साईड LN इज अ हायपोटेन्यूज काय तर आपली साईड L आणि N ही झाली आपली हायपोटेन्यूज साईड. आता हायपोटेन्यूज दिलेला आपल्याला बेस फाइंड येते काय LN ची व्हॅल्यू किती आहे तर आपली 20 स्क्वेअर येणार आहे इज इक्वल टू MN आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि हाईट किती आहे तर 12 स्क्वेअर आहे म्हणजे 12 आहे स्क्वेअर आपल्याला त्याचं काढायचं आहे. बघूया 20चा स्क्वेअर किती येते तर 400 येते एम एनच्या जागी एम एन जास्त तसं असेल प्लस 12चा स्क्वेअर किती येते तर 144 एवढा येतं. काय काय आलं आपलं तर 400 काय येणार तर मायनस 144 येणार आहे. ॲन्सर किती येतं तर आपलं ते येते 256 आणि हा कशाचा स्क्वेअर आहे तर हा 16चा स्क्वेअर आहे म्हणजे एम एनची स्क्वेअर किती येणार एम एनची व्हॅल्यू काय येणार आपली तर 16 सेंटीमीटर एवढी येणार आहे. फोर्थ बघूया. द टॉप ऑफ दी लॅडर ऑफ द लेंथ इज 15 मीटर अँड रीच अ विंडो 9 मीटर अबोव दी ग्राउंड अँड व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट द लॅडर. काय दिलेलं आपल्याला की एक सोल्युशनमध्ये काय दिलं तर वॉल अँड द ग्राउंड फ्रॉम द अँगल ऑफ द 90 डिग्री. काय दिलं तर विंडो आणि जी लॅडर आहे आपली त्याचं काय बनलं आहे तर हा 90 डिग्रीचा अँगल बनला आहे ठीक आहे. द लॅडर वॉल अँड द ग्राउंड फ्रॉम अ राईट अँगल ट्रायंगल अँड अँगल कोणता बनला तर ABC विथ द अँगल B इज अ 90 डिग्रीचा आहे. मग नंतर लेंथ AC इज इक्वल टू किती तर 15 सेंटीमीटर घेतला आहे आणि लेंथ AB किती आहे तर 9 सेंटीमीटर. मग इथे काय येईल तर हायपोटेन्यूजचा काय आपला पायथागोरसचा थेरम लागू होणार आहे. काय येणार तर हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस प्लस हाईट स्क्वेअर येणार आहे. हायपोटेन्यूज किती आहे तर A स्क्वेअर बेस किती आपला B स्क्वेअर प्लस हाईट किती तर AB स्क्वेअर. सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायची आहे. ACची व्हॅल्यू किती 15 आहे BCची किती आहे तर माहिती नाही आपल्याला आणि ABची दिलेली आहे 9 स्क्वेअर. काय करायचं आहे आपल्याला 15चा स्क्वेअर 225 मायनस BCची माहिती नाही म्हणून BC जसं तसा प्लस 9चा स्क्वेअर किती तर 81. सिम्पली काय होणार त्याची मायनस होणार आहे 225 मायनस किती 81 BC स्क्वेअर. ॲन्सर किती येते तर 144 म्हणजे BCची व्हॅल्यू किती येणार आहे आपली तर ती येणार आहे 12. द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द काय तर वॉल अँड दॅट लॅडर किती येणार आहे तर 12 सेंटीमीटर येणार आहे आपला.